श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हॅलो मित्रांनो, कसे आहात? आज मी तुम्हाला सांगणार आहे थोडीशी माहिती. आपले भगवंत म्हणजे आपले विष्णू भगवान. तुम्हाला माहिती आहे का विष्णू भगवान? तेच ते. विष्णू भगवान हे हिंदू धर्मातील त्रिमूर्तीपैकी ब्रह्मा, विष्णू, महेश एक प्रमुख दैवत असून ते सृष्टीचे पालक आणि रक्षक मानले जातात. ते हातात शंख, चक्र, गदा आणि कमळ धारण करतात, म्हणून त्यांना चतुर्भुज म्हणतात. दया, करुणा आणि धर्माची स्थापना करणारे म्हणून विष्णुदेव म्हणून ओळखले जातात. ते शेष नागावर विस्तारतात. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा विष्णुदेव अवतार घेतात. विष्णुदेवाचे 10 प्रमुख अवतार आहेत. त्यातले पहिले अवतार म्हणजे मत्स्य अवतार. पुराणानुसार हयग्रीव नावाच्या असुराने ब्रह्मदेवाकडून पवित्र वेद चोरले, ज्यात जगात अज्ञान पसरले. याच काळात एका कल्पाच्या शेवटी पृथ्वीवर महाप्रलय होणार होता, ज्यामध्ये सर्व प्राणी नष्ट होणार होते. तत्कालीन राजा सत्यव्रत ऋतुमाला नदीत अर्घ्य अर्पण करत असताना त्यांच्या ओंजळीत एक लहान मासा आला. राजाने त्या माशाला आपल्या कमंडलूमध्ये ठेवले, पण तो मासा एका रात्रीत वाढला. राजाने त्याला तलावात, नंतर नदीत आणि शेवटी समुद्रात सोडले. तरीही तो मासा सतत महाकाल होत राहिला. राजाने ओळखले की हा सामान्य मासा नाही. भगवान विष्णूने मत्स्य रूपात दर्शन दिले आणि सांगितले की 7 दिवसात महापूर येईल आणि पृथ्वी जलमय होईल. विष्णूंनी मनुला एक विशाल नाव तयार करण्यास सांगितले, ज्यामध्ये पृथ्वीवरील सर्व प्रजातीची बीजे, सप्त तल्पे आणि औषधी वनस्पती ठेवाव्या. प्रलय सुरू झाला. भगवान मत्स्याने वासुकी नागाला दोरी म्हणून आणि मंदार पर्वताचा वापर करून नावाला समुद्रात सुरक्षित ठेवले. त्याच वेळी मत्स्यरूपी विष्णूने समुद्राच्या तळाशी जाऊन हयग्रीव असुरांचा वध केला आणि वेद परत आणून ब्रह्मदेवाला सोपवले. कूर्म अवतार. भगवान विष्णूचा कूर्म अवतार म्हणजे दशावतारापैकी दुसरा अवतार आहे. आणि कूर्म अवतार म्हणजेच कासवाचा अवतार. देवराज इंद्र यांचा अहंकार आणि दुःशास ऋषीचा शापामुळे देवताची शक्ती कमी झाली होती. दानवांनी इंद्रावर विजय मिळवला होता. भगवान विष्णूंनी देव-दानवांना अमृत मिळवण्यासाठी क्षीरसागरात समुद्र मंथन करण्याचा सल्ला दिला. मंथनासाठी मंदार पर्वत, रवी आणि वासुकी सर्प दोरी म्हणून वापरण्यात आले, पण मंदार पर्वत अतिशय जड असल्याने समुद्राच्या तळाशी जाऊन बुडू लागला. या संकटाच्या वेळी भगवान विष्णूंनी एका विशाल कासवाचे रूप धारण केले. ते समुद्र तळाशी जाऊन त्यांनी मंदार पर्वत आपल्या पाठीवर पेलले. यालाच कूर्म अवतार म्हणतात. कूर्म अवताराने आधार दिले. देवता आणि दानवांनी मंथन पुन्हा सुरू केले. सरते शेवटी अमूल्य अमृत बाहेर आले. वराह अवतार. वराह अवतार म्हणजे विष्णुदेवाचे तिसरे अवतार. हिरण्यकश्यप नावाचा अत्यंत बलवान राक्षस होता. त्याने पृथ्वीला उचलून महासागरात लपवून ठेवले, ज्यामुळे पृथ्वीवर अंधार पसरला आणि जीवसृष्टी संकटात आली. पृथ्वीला वाचवण्यासाठी विष्णूने ब्रह्माच्या नाकातून एक महाकाय वराह रानडुक्कर रूपात अवतार घेतला. वराहाने समुद्रात जाऊन हजारो वर्षे चाललेल्या युद्धात हिरण्यकश्यप राक्षसाचा वध केला. विष्णूने पृथ्वीला आपल्या सुळ्यांवर म्हणजे दातांवर उचलले आणि तिला पुन्हा विश्वात योग्य ठिकाणी स्थापित केले. विष्णुदेवाचे चौथे अवतार म्हणजे नरसिंह अवतार. प्रल्हाद हा विष्णूचा परमभक्त असून असुर राजा हिरण्यकशिपूचा पुत्र होता. प्रल्हादाने नारायण नामाचा जप करणे सुरू ठेवल्यामुळे हिरण्यकशिपूने अनेकदा मारण्याचा प्रयत्न केला,
वडिलांच्या विरोधाला न जुमानता विष्णूची भक्ती केल्यामुळे त्याला ठार मारण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण विष्णूच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला. आणि एक दिवस होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली, कारण तिला आगीत न जळण्याचे वरदान होते. पण विष्णूच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका जळून भस्म झाली. प्रल्हादाच्या भक्तीचा अंत पाहण्यासाठी जेव्हा हिरण्यकश्यपूने खांबावर वार केला, तेव्हा विष्णूने नरसिंह रूपात अवतार घेऊन संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावर प्रल्हादाचे रक्षण केले आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. वामन अवतार ही भगवान विष्णूच्या दशावतारांपैकी 5वी आणि बटू रूपातील कथा आहे. असुर राजा महाबली अत्यंत शक्तिशाली आणि दानी, परंतु त्याच्या अहंकारामुळे तो सर्व लोकांवर स्वतःचे वर्चस्व गाजवू लागला. महाबलीच्या सत्तेमुळे घाबरलेल्या इंद्राने आणि देवतांनी भगवान विष्णूला मदतीसाठी प्रार्थना केली. कश्यप आणि अदिती यांच्या पोटी भगवान विष्णूची बटू रूपात जन्म घेतला. महाबली जेव्हा नर्मदा नदीच्या काठी यज्ञ करत होता, तेव्हा वामन देवतेने तिथे जाऊन केवळ 3 पावले जमीन दान मागितले. महाबलीने हसून मान्य केले. दान मान्य होताच वामनाने विशाल रूप धारण केले. पहिल्या पावलात पृथ्वी आणि दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापला आणि तिसरे पाऊल ठेवण्यासाठी जागा उरली नव्हती, तेव्हा महाबलीने स्वतःचे डोके वामनासमोर झुकवले. विष्णूने ते पाऊल महाबलीच्या डोक्यावर ठेवून त्यांना पाताळ लोकाचा राजा बनविले. वामनाने महाबलीच्या भक्तीमुळे त्याला पाताळाचे राज्य दिले. बडे प्रतिभेला तो पृथ्वीवर राजा ओळखला जाऊ लागला. भगवान परशुरामाला कोण ओळखत नाही? भगवान परशुराम हे विष्णूचे 6वे अवतार असून ऋषी जमदग्नी आणि माता रेणुका यांचे पुत्र होते. मूळ नाव राम होते, परंतु भगवान शिवकडून प्राप्त झालेल्या परशुमुळे ते परशुराम म्हणून प्रसिद्ध झाले. पितृभक्त परशुरामांनी पित्याच्या आज्ञेवरून रेणुका मातेचा वध केला होता, परंतु नंतर पित्याकडे वर मागून त्यांना परत जिवंत केले. जेव्हा क्षत्रिय राजा अन्यायी आणि अहंकारी झाले, तेव्हा परशुरामांनी पृथ्वीवर 21 वेळा अहंकारी राजाचा नाश केला. परशुराम हे अत्यंत पराक्रमी, शिवभक्त आणि चिरंजीवी मानले जातात. जय राम जय जय राम, सिया राम जय राम जय जय राम. राम श्रीराम हे विष्णुदेवाचे 7वे अवतार मानले जाते. त्रेतायुगात भगवान विष्णूच्या दशावतारांपैकी श्रीराम अवतार हा 7वा आणि अत्यंत महत्त्वाचा अवतार मानला जातो. त्रेतायुगात भगवान विष्णूने दुष्टाचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मानवी रूपात श्रीराम अवतार घेतले. अयोध्येत सूर्यवंशात राजा दशरथाच्या पोटी म्हणजेच कौशल्याच्या पोटी चैत्र शुक्ल नवमीला श्रीरामाचा जन्म झाला. ऋषी विश्वामित्रासोबत जाऊन रामाने तारका राक्षसीला वध केला आणि जनकपुरी शिवधनुष्य पेलून सीतामाईला विवाह केला. सावत्र आई कैकेयीच्या वचनामुळे रामाला 14 वर्षाचा वनवास घडला. त्याच्यासोबत सीता आणि लक्ष्मणही वनात गेले. पंचवटीत रावणाची बहीण शूर्पणखा तिचे रामाने नाक कापले. रागात रावणाने मायावी मारीच्या मदतीने सीतेचे अपहरण केले. सीतेच्या शोधात राम, लक्ष्मण, हनुमान आणि सुग्रीवाला भेटले. रामाने वालीचा वध केला. वानर सेनेच्या मदतीने समुद्र ओलांडून लंकेत प्रवेश केला. हनुमानाने सीतेचा शोध घेतला, रावणाला समज दिली आणि लंका दहन करून परतले. राम सुग्रीव सैन्याने समुद्रावर पूल बांधला. राम-रावण युद्धात रावणाचा वध झाला. विभीषणाचा राज्याभिषेक झाला आणि राम-सीता अयोध्या परतले.
रामाच्या राज्याभिषेक, सीतेची अग्निपरीक्षा व त्याग, वाल्मिकीच्या आश्रमात लवकुश यांचा जन्म आणि शेवटी राम सीतेचा प्रभूचरणी लीन होणे. रामायण हे सत्य, कर्तव्य आणि धर्माच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. वा केशवा मधुसूदना विष्णु श्रीधरा पदनकं चिन्तयामि यूयं माधवा केशवा मधुसूदना माधवा केशवा मधुसूदना विष्णु श्रीधरा पदनकं चिन्तयामि यूयं विष्णुवा श्रीधरं पदनकं चिन्तयामि यूयं माधवा केशवा मधुसूदना. श्रीकृष्णाचा जन्म मथुरामध्ये कंसराजाच्या कारागृहात श्रावण अष्टमीला देवकी आणि वसुदेवाच्या पोटी झाला. मथुरा नगरीचा राजा कंस याने आपली बहीण देवकी आणि वसुदेव यांना कारागृहात टाकले होते. काळ देवकीचा 8वा मुलगा कंसाचा वध करेल अशी आकाशवाणी झाली होती. मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि निसर्गाच्या सहाय्याने वसुदेवाने बाळाला गोकुळात नंदराजाकडे सुरक्षित पोचवले. गोकुळात यशोदा मातेच्या लाडक्या कृष्णाने माखन चोरून खाणे, यशोदेला आपल्या तोंडात ब्रह्मांड दाखवणे, पृथ्वी राक्षसीला वध करणे, कालिया नागाचा गर्भहरण करणे यासारख्या अनेक अद्भुत लीला केल्या. मोठे झाल्यावर कृष्णाने बऱ्या मथुरेला गेले आणि त्यांनी अत्याचारी कंसाचा वध करून आपल्या मातापित्याला मुक्त केले. कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनाचा सारथी बनून श्रीकृष्णाने त्यांना कर्माचा आणि धर्माचा संदेश दिला आणि त्या संदेशाला भगवद्गीता म्हणून ओळखली जाते. भगवान बुद्ध हे विष्णुदेवाचे 9वे अवतार. तुम्हाला माहिती आहे का भगवान गौतम बुद्धाची गोष्ट? नसेल माहिती तर नक्की ऐका. ही गोष्ट म्हणजे त्याग, ज्ञान आणि करुणेची आहे. शाक्यवंशीय राजा शुद्धोधन आणि राणी महामाय यांचा मुलगा सिद्धार्थ नेपाळमधील लुकिनी येथे जन्मले. सुख वस्तू जीवन असूनही वृद्ध आजारी व्यक्ती आणि मृतदेह पाहून त्यांनी संसारात दुःख असल्याचे जाणले. लहानपणापासूनच शांत आणि दयाळू होते. वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी सत्य आणि दुःखाचे निवारण शोधण्यासाठी राजवाडा, पत्नी यशोधरा आणि पुत्र राहुलला त्याचा त्याग केला. अनेक वर्षाच्या कठोर तपस्येनंतर बोधगया येथे एका पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि ते बुद्ध बनले. बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर त्यांनी सारनाथ येथे आपला पहिला उपदेश दिला, ज्यात धम्मचक्कपवतन सूत्र म्हटले जाते. बुद्धांनी प्रज्ञाशील आणि करुणा या तत्त्वाचा प्रसार केला. त्यांनी अहिंसा, सत्य आणि समतेचा मार्ग दाखवला. बुद्धांनी अंगुलिमाल नावाच्या क्रूर दरोडेखोराला आपल्या शांतीच्या मार्गाने बदलून एक चांगला माणूस बनवले आहे. हे त्यांच्या करुणेचे मोठे उदाहरण आहे. बुद्धांचे जीवन हे करुणा, मैत्री, समतेवर आधारित मानवी मूल्यांची शिकवण देते. अवतार हा भगवान विष्णूचा कलियुगाच्या शेवटी होणारा 10वा आणि अंतिम अवतार मानला जातो, जो पृथ्वीवरून पाप व अधर्म नष्ट करून पुन्हा सत्ययुगाची स्थापना करेल. जगज्जालपालं गजत्कण्ठमालं शरचन्द्रभालं महादैत्यकालं नभोनीलकायं दुरावारमायं सुपद्मासहायं भजेऽहम्. सदाम्भोदिवासं गलत्पुष्पहासं जगत्सन्निवासं शतादित्यभासं गदाचक्रश
हसतीत वस्त्रं हसतीत